मात्र त्याआधी पाहूयात हेडलाइन्स। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवींकडून अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल। न्यूज 18 लोकमत ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। सुनील केदार यांची आमदारकी रद्द, नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा। मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकार सकारात्मक, शिंदे समितीचा 3रा अहवाल लवकरच येणार, तर ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। मनोज जरांगे पाटील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरला रवाना, खोकला आणि डोकेदुखीमुळे जरांगे गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये घेणार उपचार। अंतरवाली सराटीतून निघेपर्यंत चर्चा करणार, मात्र मुंबईकडे निघाल्यानंतर चर्चेची दारं बंद, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला पुन्हा इशारा। शालेय शिक्षणामध्ये पहिलीपासूनच कृषी शिक्षणाचा समावेश होणार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी केली घोषणा। केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून कुस्ती महासंघाची मान्यता रद्द, नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंग निलंबित, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात, 3 गाड्या एकमेकांवर आदळल्या, सुदैवानं कोणीही जखमी नाही। बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या परीक्षांमध्ये गोंधळ, 2019 मधला पेपर 2023 मध्ये पुन्हा आल्यानं विद्यार्थ्यांचा संताप। मुंबईतल्या चुनाभट्टी परिसरात पूर्ववैमनस्यातून गोळीबार, एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी। आणि त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी, सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे दर्शनासाठी मोठी गर्दी झाल्यानं व्हीआयपी दर्शन सेवा केली बंद। आणि आता आपण बातम्या सविस्तरपणे पाहूया। ब्रेकिंग न्यूज बुलेटिनच्या सुरुवातीला आपल्यापर्यंत येते ती बघूया। महाराष्ट्र पेटवण्याची भाजपची नीती असल्याची जोरदार टीका जरांगे पाटलांच्या मुद्द्यावरनं नाना पटोलेंनी आता केलेली आहे। मात्र आम्ही टिकणारं आरक्षण देणार असल्याचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं आता पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप होत असल्याचं पाहायला मिळतंय। नाना पटोलेंनी महाराष्ट्र पेटवण्याची भाजपची नीती असल्याचा टोला लगावलाय, तशी टीका केलेली आहे। तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही टिकणारं आरक्षण देणार असल्याचं आश्वासन आता दिलेलं आहे। महाराष्ट्र पेटवण्याची भाजपची नीती, जरांगेंवरून नाना पटोलेंचा निशाणा। सरकार जाणून बुजून महाराष्ट्र पेटवायचं काम करते आणि ही भाजपची नीती आहे। आम्ही टिकणारं आरक्षण देणार, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन। आमरण उपोषण मनोज जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानावर 20 तारखेला करणार, त्याला भेटायला मराठे येणार। मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणासाठी आग्रही असलेल्या मनोज जरांगेंनी आता मिशन मुंबईची घोषणा केलेली आहे। 26 जानेवारीला मनोज जरांगेंनी 3 कोटी मराठा बांधवांसह मुंबईचं आझाद मैदान गाठण्याची रणनीती आखलेली आहे। आता जरांगेंच्या याच नव्या आव्हानावरनं विरोधकांनी सरकारला घेरायला सुरुवात केली आहे। सरकार जाणीवपूर्वक महाराष्ट्र पेटवण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय। हे सरकारने क्रिएट केलेला आरक्षणाचा प्रश्न आहे। सरकार जाणून बुजून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पेटवायचं काम करते आणि ही भाजपची नीती आहे। ज्या प्रत्येक राज्यामध्ये जाती जातीमध्ये भांडणं करून विभाजनाचा फायदा कसा मिळेल ही भाजपची रणनीती आतापर्यंत राहिलेली आहे। डिवाइड अँड रूल जे इंग्रजांचं होतं तेच रणनीती भाजप वापरते।
एकीकडे काँग्रेससह विरोधक जरांगेंच्या लाँग मार्च आणि उपोषणास्त्रावरनं सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात आहेत, तर दुसरीकडे सरकारच्या वतीनं पुन्हा एकदा जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झालेत. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा क्युरेटिव्ह पिटिशनचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांना लक्ष्य केलाय. मराठा समाजाला दिलासादायक निर्णय घेतलाय. मी कालच सुप्रीम कोर्टाला धन्यवाद दिलेले आहेत, कारण या ठिकाणी क्युरेटिव्ह पिटिशन जी आमच्या सरकारने फाईल केली होती ती ऐकण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली आहे. क्युरेटिव्ह पिटिशनमधले मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यांना महत्त्व दिलेलं आहे. विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जरांगेंनी उपोषणाचा निर्णय रद्द करण्याचं आवाहनही केलंय. राज्य मागासवर्ग आयोगाने अतिशय वेगाने काम चालू केलेलं आहे. शिंदे समितीचा दुसरा अहवाल आला आहे, तिसरा अहवाल देखील अपेक्षित आहे की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निजामकालीन एंट्रीज या हैदराबादवरनं त्या ठिकाणी आम्ही प्राप्त करून घेतो. राज्य सरकार योग्य काम करतं आहे हे लक्षात आल्यानंतर कदाचित तसा निर्णय तो घेणार नाहीत. आम्ही पूर्ण शक्तीने या ठिकाणी हे सगळं कार्य करतो आहोत. सरकार अतिशय सकारात्मकतेनं काम करते आहे. विशेषतः माननीय मुख्यमंत्री महोदय हे स्वतः या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष घालून आहेत. मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीनंतर तापलेल्या वातावरणामध्ये आता राजकीय वार पलटवार होऊ लागले. त्यामुळे आरक्षणावरनं सुरू झालेल्या या राजकारणामध्ये पुढे नेमकं काय घडतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारनं दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टानं स्वीकारली आणि त्यामुळे आता या क्युरेटिव्ह पिटिशनवर येत्या 24 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. सरकार मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात भक्कमपणे बाजू मांडेल अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेली आहे. तर मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकार सकारात्मक असून मागासवर्ग आयोगाकडनं युद्ध पातळीवर काम सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. त्याचबरोबर शिंदे समितीचा तिसरा अहवालही लवकरच येईल असंही त्यांनी सांगितलं. मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्याचं काम मागासवर्ग आयोग करतोय. या एम्पिरिकल डेटाचा फायदा सुप्रीम कोर्टामध्ये नक्की होईल. जे मागच्या वेळेस आरक्षण रद्द झालं होतं, ज्यावेळेस मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यात अपयश त्यांना आलं होतं महाविकास आघाडीला, ज्या त्रुटी ज्या ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टाने नोंदवल्या होत्या त्या त्रुटी दूर करून या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास मराठा समाज सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड कसा आहे हे सिद्ध करण्याची संधी सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे. हा मोठा दिलासा आहे. इतर समाजावर अन्याय न करता, त्यांचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देणं ही सरकारची भूमिका आहे. ती आजही ठाम आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने अतिशय वेगाने काम चालू केलेलं आहे. शिंदे समितीचा दुसरा अहवाल आला आहे, तिसरा अहवाल देखील अपेक्षित आहे की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निजामकालीन एंट्रीज या हैदराबादवरनं त्या ठिकाणी आम्ही प्राप्त करून घेतो. राज्य सरकार योग्य काम करतं आहे हे लक्षात आल्यानंतर कदाचित तसा निर्णय तो घेणार नाहीत. आम्ही पूर्ण शक्तीने या ठिकाणी हे सगळं कार्य करतो आहोत. कुठेही ओबीसी समाजाला त्रास होणार नाही, ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची संपूर्ण काळजी घेत मराठा समाजाच्या आरक्षणावर अत्यंत सकारात्मक कारवाई ही राज्य सरकारच्या वतीनं चालली.